नमस्कार, मी अमन श्रीराम भीमसन 24 मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। बघूयात यवतमाळ जिल्ह्यातील ठळक घडामोडी। यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील रेती तस्करी जोमात चालू असल्याचे दिसून येत आहे व पाटणबोरी हे गाव रेती गौण खनिज याचं मुख्य केंद्र बनल्याचं दिसून येत आहे। या गोष्टीची दखल घेऊन पाटणबोरी येथील कर्तव्यदक्ष तलाठी श्री विनोद देशमुख यांनी रेती तस्करांवर धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली। अशाच वेळी दिनांक 13 मार्च 2024 रोजी यांना महामार्ग क्रमांक 44 पाटणबोरी येथून पांढरकवड्याला जात असलेले रेती भरलेला महिंद्र पिकअप गाडी क्रमांक MH34 AB 0864 या वाहनाने अवैध रेती तस्करीची गोपनीय माहिती मिळाली। यांनी वेळ वाया न घालता रात्री सुमारे 1च्या दरम्यान आपले कर्तव्य पार पडत त्या वाहनाला मराठवाडी येथे पकडण्यात यश मिळाले। पंचनामा करून दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले व पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले। ही कारवाई पाहून रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अशा ताज्या घडामोडीसाठी आजच सबस्क्राईब करा भीमसन 24 मराठी न्यूज। धन्यवाद।